आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. तुला जपणार आहे या मालिकेच्या एपिसोड रिव्ह्यूमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की वेदा मंजिरीचं मंगळसूत्र घालून घेते आणि वेदाला त्या केवमध्ये मंजिरीच्या गुफेमध्ये आल्याचं दिसत असतं. तेव्हा वेदा थोडी घाबरते. वेदा तिथेच उभी असते. अर्शासमोर तिला ती गुहा दिसत असते, पण वेदा गुहेमध्येही असते असंही तिला वाटत असतं. तेव्हा वेदा जोरजोरात ओरडत असते की मी कुठे आली, आई बाबा मला वाचवा. तेव्हा वेदा ती वाचवण्यासाठी धडपड करत असते. तेव्हा मार्जरी बोलते की मंजिरी तू जिंकलीस. मंजिरीला इकडे हसायला येत असतं आणि इकडे नर्मदाच्या तिथे किचनमध्ये जी आग लागलेली असते तर सगळं घरदार तिथे उभं असतं. तेव्हा नर्मदाही रडत असते आणि बोलते की दादा बघितलंस ना की ही जाळ बघितलास ना, ही राख बघितलीस ना, तशी मी जळली असती. असं नर्मदा रडत असते आणि कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करते म्हणून नर्मदा रडत असते. तेव्हा अथर्वही बोलतो की आत्या अगं घरात सगळे आपणच आहोत, असं का बोलतीयस तू. तेव्हा नर्मदा बोलते की मला नाही माहिती, पण तुम्ही बघितलं नाही का ही आग कशी लागली म्हणून. इकडे वेदा घाबरत असते आणि तिच्या डोक्याला हात लावून ती बघत असते. तेव्हा तिला चक्कर येत असतात. तेव्हा ती बोलते की माझं डोकं. तेव्हा वेदा ओरडत असते आई बाबा मला वाचवा. वेदा चक्कर येऊन खाली पडते आणि मंजिरी बघतच असते आणि वेदाच्या मंगळसूत्रामधला तो खडाही चमकत असतो. इकडे दादासाहेब नर्मदाला विचारतात की नर्मदा तुझ्याकडनं काही पेटली काडी पडली होती का. तेव्हा नर्मदा बोलते नाही नाही, मी काहीच नाही केलं दादा. मी बोलते कोणीतरी आग लावली, कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करतंय. तेव्हा दादासाहेब बोलतात की तू का अशी बोलते, कोणी काय केलं नाही आहे, मी तुला सांगतो ना मी शहानिशा करतो म्हणून. तेव्हा ते दामोदर आणि अजितला सांगतात की नर्मदाला आराम करायला घेऊन जा. तेव्हा नर्मदा जाता जाता बोलते की दादा मी खोटं बोलत नाही आहे. तेव्हा नर्मदा गेल्यावर अंबिकाही तिथे येते आणि बघत असते. तेव्हा मीरा मनात बोलते की हे सगळं त्या बाईने केलं असेल का, काय मिळालं तिला हे सगळं करून. इकडे वेदा तडफडत असते. मंजिरी वेदाकडे येते आणि मंजिरी हसत असते वेदाकडे बघून आणि पटकन तिच्या गळ्यातलं ते तिचं मंगळसूत्र काढते आणि स्वतःच्या गळ्यात घालून घेते आणि बोलते की तडफड, हळूहळू तडफडशील आणि अशीच खंगून खंगून मरून जाशील असं म्हणते. आणि इकडे मीरा बोलते की मीराच्या लक्षात येतं की तिने वेदाचा ताईत तिच्या गळ्यात घातलेला असतो. तेव्हा मीरा बोलते अरे वेदावरती एकटीच आहे, मी आलीच म्हणून ती वेदाकडे जाते, गळ्यातलं ताईट काढते आणि पटकन खोलीकडे जायला लागते. खोलीकडे गेल्यावर वेदाला पडलेली बघते आणि पळत जाते. जोरात बोलते की वेदा वेदा काय झालं म्हणून. वेदाला बघते तेव्हा मंजिरीकडे बघते आणि बोलते की काय केलंस तू माझ्या मुलीला, बोल ना काय केलंस तू. मीरा वेदा उठ करत असते आणि मंजिरी मुद्दामच नाटक करत असते. तेवढं तिथे अथर्व येतो. अथर्व आल्यावर अथर्वही वेदा वेदा करायला लागतो. तेव्हा अथर्व बोलतो की काय झालं. तेव्हा मंजिरी मुद्दामच नाटक करते. अथर्व मलाही नाही माहीत रे काय झालं ते, ती उगाचच नाटक करत असते. मीराला कळत असतं की ही नाटक करते म्हणून. मंजिरी मीराच्या हातात तो ताईत बघते. अथर्व बोलतो की हिला डॉक्टरांकडे घेऊन जायला हवं. तेव्हा वेदाला अथर्व आणि मीरा पटकन डॉक्टरांकडे घेऊन जायला लागतात. तेव्हा मीराच्या हातात नव्हतं तो ताईत खाली पडतो. मंजिरीला ते दिसतं. मंजिरी हसत असते. मंजिरी तो ताईत उचलते आणि बोलते आता काय करशील मीरा, वेदाच्या रक्षणासाठी आता हे कवचही नसेल. इकडे मंजिरी तिच्या खोलीत उगाचच नाटक करत असते. तेव्हा दादासाहेब येतात आणि बोलतात की मंजिरी तू नको काळजी करूस. तेव्हा मंजिरी मुद्दामच नाटक करत बोलते की का काळजी नको करू दादासाहेब, बघितलं ना वेदाला काय झालंय ते, वेदा कशी करत होती, तिने काही अरबट चरबट खाल्लं तर नसेल ना, आणि तो शिवणात आल्यापासून ना मीराचंही घरात लक्ष नाही आहे आणि वेदाकडे तर सगळं सारखं दुर्लक्ष होतं आहे. दादासाहेब मंजिरीला जवळ घेतात आणि बोलतात की मंजिरी तू नको काळजी करू, डॉक्टर बोलले ना की आता सगळ्या टेस्ट होतील आणि वेदा घरी येईल उद्या. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की आता काही नाही होणार दादासाहेब, आता वेदाला मृत्यू घेऊन जाईल आणि ते लवकरच होणार आहे म्हणून. इकडे अथर्व, मीरा आणि अनन्या वेदाला घेऊन येतात हॉस्पिटलमधून. तेव्हा तिथे अंबिका बाहेरच उभी असते आणि ती बोलते की वेदा. तेव्हा ती मीराचा हात पकडून बोलते की मीरा वेदाला. तेव्हा मीरा सांगते की वेदाला काय झालं आहे माहिती आहे ताई, अगं डॉक्टरांनाही कळत नाही की एवढ्या लहान वयात एखाद्या मुलीचं BP शूट कसं होऊ शकतं आहे ते. आणि ऐक, जर डॉक्टरांना निदानही होत नाही आहे ना, तर याचाच अर्थ तू समजून घ्यायला हवा की हे डॉक्टरांच्या निदानापलीकडे काहीतरी वेगळंच आहे. त्यामुळे तू समजून घे, हे जे काही करते ना हे ती बाई करते. तेव्हा अंबिका रडत असते आणि अंबिका बोलते तुझं कसं झालं आहे ना मीरा, अगदी ठेच जरी लागली ना तरी तू त्यांचं नाव घेतेस. तेव्हा मीरा बोलते की हे बघ ताई, काल रात्री आग लागली तेव्हा आईसाहेब तिथे नव्हत्या आणि आम्ही दोघं रूममध्ये असताना वेदा चांगली होती. आम्ही तिकडे गेलो
तेव्हा वेदा खाली पडलेली तडफडत होती आणि ती बाई तिथेच होती. तेव्हा अंबिका बोलते की पण त्यांनीच सांगितलं ना की वेदाला आधीपासून त्रास होत होता. तेव्हा मीरा बोलते, तू राहू दे ताई, आता तू काहीही करू नकोस, आता जे काही करायचं ना ते मी करेल. आणि तिथून मीरा निघून जाते. इकडे वेदाला खोलीत घेऊन येतात. अनन्या वेदाला पाणी देत असते. अथर्वही तिथेच असतो. तेवढ्यात मीरा येते आणि बोलते, वेदाची बाबा, काल रात्री वेदाच्या गळ्यात जे लॉकेट होतं ते तुम्ही बघितलं का? ते सापडतच नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो की ठीक आहे ना, आपण दुसरं करून घेऊया. तेव्हा मीरा काही बोलत नाही. तेव्हा मीरा बोलते, वेदा, काल रात्री आपण गंमतमध्ये तू तुझ्या गळ्यातलं लॉकेट माझ्या गळ्यात घातलं होतंस ना, आणि मग त्यानंतर काय झालं? तेव्हा वेदा आठवायचा प्रयत्न करते, पण वेदाला काहीही आठवत नसतं. ती बोलते की नाही आई, मला काहीही आठवत नाही आहे. तेव्हा अथर्वही तिला विचारण्याचा प्रयत्न करतो, पण तिला काही आठवत नसतं. तेव्हा अथर्व बोलतो की वेदा, इट्स ओके. तेव्हा तेवढ्यात मंजिरी येते आणि बोलते, वेदा. तेवढ्यात मंजिरी वेदाजवळ येते आणि तिथे बसते. तेवढ्यात अंबिकाही येते. तेव्हा मंजिरीचं अंबिकाकडे लक्ष जातं आणि मंजिरी अंबिकाला बघून थोडा तिच्या हावभावामध्ये चेंज होतो आणि मीरा नोटीस करत असते की मंजिरीला अंबिका दिसते म्हणून. तेव्हा मंजिरी वेदाला हात लावणार की वेदा बाळा, तेवढ्यात मीरा तिचा हात पकडते आणि बोलते की वेदाला हात लावायचा नाही. तेव्हा सगळे स्तब्ध होतात. तेव्हा अनन्या बोलते की तेव्हा अथर्व बोलतो की मीरा. तेव्हा अनन्याही बोलते की का हात लावायचा नाही? तेव्हा मीराला कळत नसतं. मीरा बघतच असते. अंबिकाला कळत असतं की मीरा चिडली आहे म्हणून. तेव्हा मीरा हात बाजूला काढते आणि बोलते, शब्द चेंज करते आणि बोलते की डॉक्टरांनी सांगितलं ना की वेदाला हात लावण्यापूर्वी किंवा तिच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींना हात लावण्यापूर्वी हात धुवायचे म्हणून. तेव्हा अनन्यालाही थोडं बरं वाटतं. तेव्हा अथर्व बोलतो की आई प्लीज, हायजीनचा प्रश्न आहे, हात धुतेस? तेव्हा मंजिरी बोलते, हो अथर्व. तेव्हा मंजिरी जाताना मीराकडे बघते. मीराही मंजिरीकडे बघत असते. मीरा वेदाजवळ बसते मंजिरी गेल्यावर आणि बोलते, वेदा बाळा, थोडंसं आठवायचा प्रयत्न कर ना, काल रात्री मी आणि बाबा निघून गेल्यावर. तेव्हा मीरा बोलते, बाळा थोडा आठवण्याचा प्रयत्न करतेस? तेव्हा वेदा आठवायला लागते. वेदा हळूच आरशाकडे बघते. मंजिरी तिकडनं बाहेरून गुपचूप बघत असते. वेदा पटकन घाबरते आणि मीराला चिपकते आणि बोलते की तेव्हा मीरा बोलते की वेदा काय झालं बाळा? तेव्हा वेदा बोलते की आई, ती कुठली जागा होती? मला भीती वाटते. तेव्हा अथर्व बोलतो की कुठली जागा बाळा? तेव्हा वेदा घाबरत असते. तेव्हा मीरा बोलते की आत्ता नको तो विषय, काय आहे सत्य येईलच समोर. तेव्हा इकडे मंजिरी बोलत असते की वेदा, ती जागा तुझ्या आजीचं गाव आहे बाळा, आणि तुला कायमचं त्या जागेवर यायचंय, आजीच्या गावाला. इकडे रात्री मंजिरी झोपली असते. झोपेतून उठते आणि बोलते की मीराने कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी वेदा खंगून खंगून मरेल, आणि एकदा का वेदा मेली की मीरा, मी तुला माझ्या हाताने मारेल. एकच इच्छा आहे मनात आणि ती इच्छा तीव्र होत चालली. हे स्वप्न मनात उतरणार, ते स्वप्न सत्यात उतरणार. इकडे दादासाहेब झोपलेले असतात. झोपेत त्यांना ते लाल गुहा, ती म्हातारी दिसते. ते झोपेत बडबडत असतात, म्हातारी, लाल गुहा. मंजिरी बघतच असते आणि तेच आजचा एपिसोड संपतो.